आज आम्ही केली दिवाळीसाठी लागणाऱ्या कपड्यांची शॉपिंग. तर ती कुठे तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्या अगोदर इथं बिट्टूची मस्ती बघा. शॉपिंग म्हणलं किंवा कुठं फिरायला जायचं म्हणलं किंवा बाहेर जायचं जरी म्हणलं ना, तरी तो एवढा खुश होतो की त्याच्या खुशीला काही अंतच नसतो. आणि इथे आल्यावर तर मी इतकी शॉक झाले की इतकी जास्त गर्दी होती. लिटरली गाड्यांच्या पार्किंगमध्ये पण गर्दी होती, बाहेर पण तेवढीच गर्दी, आतमध्ये पण तेवढीच गर्दी. अक्षरशः त्यांचे सेल्समॅनसुद्धा आम्हाला म्हणजे कस्टमर्सला कपडे दाखवायला कमी पडत होते. एक सेल्समॅनकडं 5-5, 6-6 कस्टमर तो हँडल करत होता, म्हणजे इतकी जास्त गर्दी होती. आणि मग आम्ही पण केली मग थोडीफार शॉपिंग. म्हणजे काही गोष्टी तर चक्क आम्ही शोधून घेतल्या तिथे हँगरला लावलेल्या कपड्यांमध्ये. मग त्यानंतर घरी वगैरे आलो, मग जे लेकर अवेलेबल होते त्यांचे कपडे लगेच आम्ही ट्राय करून बघितले आणि जे अवेलेबल नव्हते त्यांचे असेच बघितले. कारण घरी आल्यानंतर जी शॉपिंग करून आणली ती पाहण्यात जे सुख आहे ना, ते कशातच नाही, मला असं वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मग बाकी सगळी लेकरांची शॉपिंग आम्ही परत दुसऱ्या दिवशी पाहत बसलो होतो. आणि मग मी हे सगळ्यांना कपडे घेतलेले आहेत. आणि प्लस श्रद्धाने पण तिच्या मुलीसाठी भरपूर शॉपिंग केली, कारण ते जन्मल्यापासून तिने शॉपिंगच केली नव्हती तिच्यासाठी. आणि जे काही बारीचे वगैरे कपडे होते ना, ते आता खूप छोटे छोटे व्हायला लागलेत. आणि हे मुलींचे कपडे ते जे मी घेतले त्या दोघींना, तर ते पण खूप सुंदर आहेत. मला अक्षरशः मुलींचे कपडे असे बघायला सुद्धा खूप आवडतात. आणि मुलांच्या कपड्यांमध्ये असतंच काय, पॅन्ट शर्ट चड्डी. आणि हे श्रद्धाच्या मुलींसाठी तिने शॉपिंग केली. आणि त्यानंतर आम्ही दोघींनी आमच्या स्वतःसाठी ह्या छोट्या छोट्या पर्स घेतल्यात क्यूट. आमची शॉपिंग एवढी जास्त झाली की आम्हाला त्याच्यावरती बॅगसुद्धा फ्री मिळाली. आणि बिट्टूला पण ह्या पर्स इतक्या आवडल्या की तो घेऊनच खेळत होता त्याच्यासोबत. त्याच्याकडे ती पर्स बघितली का हिने ओढून घेतली, आणि मला ती पर्स पाहिजे, मला पण शॉपिंगला जायचं म्हणून ती पण शॉपिंगला निघाली.